ढोश्यासोबत आपण नेहमीच खोबऱ्याची चटणी बनवत असतो. पण ही खोबरं न घालता ही चटणी बनवून बघा, सगळे नक्कीच खुश होणार आहेत. तर थोडी वेगळ्या पद्धतीने ही चटणी बनवली आहे. एका पॅनमध्ये थोडं तेल घेतले, अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा हरभरा डाळ, सुक्या लाल मिरच्या, हिंग असं थोडंसं परतून घ्यायचंय. त्यानंतर थोडं आलं वापरलंय, 2च लसणाच्या पाकळ्या इथे घालायच्या आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो, त्यावरती मीठ आणि कढीपत्ता असं मस्त इथे परतून घ्यायचं जोपर्यंत कांदा चांगला परतला जात नाहीये. इथे छान हे मिक्सरच्या जारमध्ये मिश्रण काढून घेतले, थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घेतलीये. ऑलमोस्ट आपली चटणी इथे तयार झालीये. या चटणीमध्ये मी थोडीशी साखर पण घातली होती. तडका देतीये. तेलावरती मस्त मोहरी, लाल सुक्या मिरच्या आणि कढीपत्त्याची भरपूर पानं घालून तडका हा मस्त तडतडू द्यायचा आहे आणि आपण त्या चटणीवरती तो काढून घेऊया. ढोश्यासोबत ही चटणी जी आहे ती बनवून बघा. अतिशय टेस्टला भन्नाट लागते. थोडीशी तिखट बनवा.